मागच्या 15 ते 20 वर्षापासून पाण्याचा ज्वलंत प्रश्न प्रलंबित आहे। आमच्या या शहराला जागतिक वारसा लाभलेला आहे। पर्यटनाची राजधानी म्हणून ज्या शहराचं नाव लौकिक आहे त्या शहराला म्हणजे आपल्या सर्वांना आणि खास करून प्रशासनाला शर्मेने मान खाली घ्यावी लागेल, कारण की मागच्या 15 वर्षापासून हा पाईपलाईनचा काम सुरू आहे। मला वाटतं प्रशासनाचा आणि टँकर माफियाचा काहीतरी देणं घेणं आहे, जेणेकरून टँकर वाल्यांना पाणी मुबलक अमाऊंट मध्ये मिळतो आणि ते लोकांना पोहोचवला जातो पैसे घेऊन, आणि 15 दिवसांना पाणी द्यायचं आणि पाणी टॅक्स 365 दिवसाचा भरायचा, हा कुठला न्याय आहे? इथल्या जेवढे राजकर्ते आहेत, जेवढे आमदार खासदार आहेत, त्यांनी याचा स्वतः विचार करावा की मागच्या 15 वर्षात आपण पाण्याचा प्रश्न जे निर्माण झालेला आहे ते का म्हणून आपण सॉल्व्ह करू शकले नाहीत। सांगणार आपण महिला मोर्चा आज काँग्रेस पक्षाच्या वतीने काढण्यात आले होते नळासाठी। काँग्रेसच्या महिला काँग्रेस कमिटीच्या आंदोलन या ठिकाणी त्यांच्या महिला काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये आंदोलन झाले। यामध्ये शहरामध्ये दररोज पाणी सोडलं गेलं पाहिजे आणि पाण्याचा जो कालावधी आहे तो किमान 20 ते 25 मिनिटं ठेवला गेला पाहिजे। त्याचबरोबर प्रत्येक वार्डामध्ये वेगवेगळ्या वार्डामध्ये वेगवेगळा टाईम दिला जातो, कधी रात्रीचे 1 वाजता येतो, कधी 2 वाजता पाणी येतं। मात्र सगळ्यांना एक पर्टिक्युलर दिवसभरामध्ये एक टाईम ठेवून दिला पाहिजे। विनंती आज आम्ही प्रशासनाला केली आहे आणि प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि 100% त्यांचं म्हणणं आहे की येणाऱ्या डिसेंबरपासनं दररोज या शहरात या जिल्ह्यात रोज पाणी सोडलं जाईल आणि काँग्रेसच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जाईल। सध्या अनेक ठिकाणी आपण बघितलं तर गढूळ पाणी घाण पाणीचं जे संबंधित आहे ड्रेनेजबद्दल, घाण पाण्याबद्दल, जुन्या पाईपलाईनबद्दल, नवीन पाईपलाईनबद्दल असंख्य जेवढे पण पाण्याच्या संदर्भात पाण्याच्या सोडण्याच्या संदर्भात त्याचे निगडीत जे मुद्दे आहेत ते सर्व काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रशासनाला आम्ही चर्चा केली। अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की डिसेंबरपासून ते पर्टिक्युलरली रोज पाणी सोडणार आहे आणि जे काही मुद्दे आहेत वार्डामध्ये असं अलग अलग मुद्दे आहेत, जसं तुम्ही म्हटलं पाईपलाईनचं आहे, ड्रेनेजचं आहे, कुणाला पाणी घाण येतं, हे सगळे अंडरवर्क त्यांच्याकडं काम चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि डिसेंबरपासून हे सगळे प्रश्न सुटले जाणार आहे। शहरामध्ये अनेक ठिकाणी जे पाण्याच्या टाक्या तयार होणार होते त्याबद्दल त्यांनी काय सांगितलेलं आहे? शहरामधल्या ज्या पाण्याच्या टाक्याबद्दल पण तेच बोलले की ते सुद्धा अंडर काम चालू आहे, अंडर वर्क आहे, ते पण लवकरच पूर्ण होणार आहे आणि डिसेंबरपासून सर्व काही गोष्टी सुरळीत होणार आहे। डिसेंबर नंतर आम्ही 31 डिसेंबर 30 डिसेंबरपर्यंत वाट बघू, मात्र 1 जानेवारीपासून आमचं एक नव्यानं पूर्ण शहरभरामध्ये आणि पूर्ण देशामध्ये आमचा आवाज आहे एवढं मोठं प्रचंड प्रमाणामध्ये आम्ही आंदोलन या ठिकाणी पाण्याच्या संदर्भात छेडू। धन्यवाद। कांग्रेस पार्टी की तरफ से ये पानी प्रश्न का जो गंभीर समस्या है इसके लिए आंदोलन छेड़ा गया था और हमारी मांग ये है कि इतना बड़ा जो शहर है, जो ऐतिहासिक शहर है, यहाँ पे गंभीर प्रश्न है जो कि सबसे बड़ा पहले नंबर का कि पानी का प्रश्न। गत 10 सालों से यहाँ पे जो राज्य शासन है इन्होंने इसे गंभीरता से नहीं लेने की वजह से पानी का प्रश्न इतना ये है कि 10 दिन 12 दिन के बाद पानी पब्लिक को, आम जनता को मिल रहा, जो कि MIDC को जो इंडस्ट्रियल एरिया है उसको पानी बहुत मिलता, लेकिन जो जनता है यहाँ की रहवासी है, ये जो औरंगाबाद शहर के जो जनता की जो मूल जो सुविधा होना चाहिए था वो सुविधा को आज तक के राज्य शासन ने इसके तरफ गंभीरता से ध्यान नहीं देने की वजह से हमें खेद है इस बात का कि पानी का जो एक जीवन का जो सबसे अहम मुद्दा है। अभी डिमांड क्या है अभी आपकी? हमारी ये डिमांड है कि जल्द से जल्द पानी 3 दिन आड़ होना चाहिए इस शहर को, जो कि सारे जो फैमिलीज़ है, जो शहर की जनता है उसको राहत मिल सके और यहाँ की जनता को पानी मिलने की वजह से इस शहर का और जो विकास है वो विकास हो सकेगा, जो कि इस शहर में बहुत सारे छोटे छोटे पानी की पाइपलाइन का तो काम चालू है ना। ये जो पानी का प्रश्न, जो पानी का जो पाइपलाइन का काम चालू है ये बहुत लेट हो चुका है। जिस वक्त पृथ्वीराज बाबा हमारे नेता माजी मुख्यमंत्री साहब उन्होंने इसको निधि उपलब्ध कराया था इस काम के लिए, लेकिन गत 10 सालों से राज्य शासन ने इस पर गंभीरता से इस प्रश्न को नहीं लेते हुए, और अभी इलेक्शन विधानसभा का बहुत अनकरीब है और अभी इसका ये जो ड्रामा चल रहा है पानी का, तो ये बहुत लेट हो चुका है।
इसको बहुत जल्द से जल्द करना चाहिए था, लेकिन विधानसभा को सामने देखते हुए जो अभी पाइपलाइन कराई जा रही है, जो काम चल रहा है, ऐसे फ़ोटो सोशल मीडिया पे आ रहे हैं, तो इससे जनता को बताया जा रहा है कि हम बहुत जल्द से जल्द पानी उपलब्ध कराएंगे। लेकिन ऑलरेडी मेरा ऐसा आरोप है कि हम राज्य शासन ने और प्रशासन ने बहुत लेट कर चुका है पानी उपलब्ध कराने का काम, जो कि 10 और 12 दिन के बाद पानी नलों को आ रहा है। इसके वजह से सामान्य जनता परेशान है और कांग्रेस पार्टी ने इसके लिए आज आंदोलन छेड़ा है। आपका नाम? आपका नाम? मोइन शेख हरसुलकर, मैं शहर कांग्रेस कमेटी में हूँ और यहाँ पे गत 25 सालों से मैं कांग्रेस पार्टी का काम करता हूँ। ठीक है। काय तुमची काय समस्या आहे? पाण्याची कशी आहे? पाणी रेग्युलर येत नाही, आलं तरी फार कमी वेळेसाठी होतं, गढूळ येतं आणि रेग्युलॅरिटी बिलकुलच नाही, टायमिंग नाही आहे कुठं आणि पुरेसं पाणी पण येत नाही आणि आलं तर फार जम्स वगैरे गढूळ असं पाणी असतं आणि 8 दिवसामध्ये तर बिलकुल म्हणजे पाणी पूर्ण घरातलं संपून जातं आणि टँकर मागवलं तरी टँकर अवेलेबल होत नाही. पाणी नाही, कुणाच्या बापाचं पाणी आहे. 11 वाजता आमच्या झोपा पण खराब होतात आणि पाणी पण सोडतात तर खूप कमी सोडतात सर आणि त्याच्यामध्ये जम्स पण खूप येतात. तर आम्ही मोर्चा ह्याच्यासाठी काढला आहे की आम्हाला दर तिसऱ्या दिवशी पाणी द्यावं आणि स्वच्छ द्यावं आणि व्यवस्थित द्यावं. बरं किती दिवसाला पाणी येतं शहरामध्ये? तर दर 8 दिवसाला पाणी येतं आमच्याकडे. बरं तुमच्या मागणी काय आहे? आमची मागणी अशी आहे की दर तिसऱ्या दिवशी आम्हाला पाणी द्यावं आणि स्वच्छ द्यावं आणि वेळ असावी पाणी सोडायची, एक टायमिंग असावी.